आज तुम्ही जर पाहिलं की शिवडी आहे, भायखळा आहे, वरळी आहे, विक्रोळी, भांडूप या 5 विधानसभेमध्ये बैठका होणार। 2 विधानसभेमध्ये बैठका झाल्या। काल मालाड वेस्ट, मागाठाणे, त्याचबरोबर जोगेश्वरी, दिंडोशी आणि अंधेरी पूर्व या विधानसभेवरती बैठका झाल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी इथे बोलणं होतं। तिकडच्या काय समस्या आहेत, त्या विधानसभेच्या लोकांच्या काय समस्या आहेत। आज जर आपण पाहिलं की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा, SRAचा, म्हाडाच्या इमारतींचा, सेसच्या इमारतींचा। तर हे सगळे विषय कशा प्रकारे मार्गी लागतील आणि त्याला सुरुवात देखील झालेली आहे। रमाबाई नगर जो सगळ्यात मोठा SRAचा विषय होता, गेले अनेक वर्ष प्रकल्प प्रलंबित होता, त्याला सरकारने माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, SRA आणि MMRDA यांनी एकत्रित येऊन त्या सगळ्या घरांची जबाबदारी घेतली। लोकांना भाडं देखील दिलं 6-6 महिन्याचं आणि त्याचबरोबर लोकांना आपल्या हक्काचं घर जे गेले अनेक वर्ष प्रलंबित होतं हे घरं देण्याचं काम देखील येणाऱ्या काही वर्षात हे MMRDच्या माध्यमाने म्हणजे सरकारच्या माध्यमाने, जोपर्यंत आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी ज्या होत्या बिल्डरवरती डिपेंडेंट होत्या, बिल्डरला बाजूला करून सरकार स्वतःनी जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, म्हणजे जो मराठी माणूस, जो मुंबईकर घर सोडून मुंबईच्या बाहेर गेला, त्याला परत मुंबईमध्ये आणण्यासाठी हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केला आणि त्याला यश देखील आलं। आज रमाबाई नगरमधील हजारो कुटुंबांना त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे। तसाच प्रॉब्लेम जो आहे हा वरळी असेल, शिवडी असेल, भायखळा असेल, हा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहे। इथे म्हाडाच्या इमारती ज्या आहेत त्यांचा रिपेअरिंगचा विषय आहे, त्याचबरोबर इथे SRAचा विषय जे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत। क्लस्टरचा विषय आहे, क्लस्टर योजना जी आम्ही ठाण्यापासून सुरुवात केली ती क्लस्टर योजना आज मुंबईमध्ये देखील आणली। आता लोकांची मागणी आहे की क्लस्टर योजना जी आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवली गेली पाहिजे, कारण की घराच्या बदल्यामध्ये घर हे देण्याचं धोरण जे आहे क्लस्टरमध्ये आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक चर्चा होते, त्या चर्चेमधून वेगवेगळे विषय समोर येतात। हे सगळे विषय माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत आम्ही घेऊन जातो। त्याचबरोबर संघटनात्मक ताकद कशी आहे, कशा प्रकारे इकडे तयारी चालू आहे, योजना असेल लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना लोकांपर्यंत पोहोचते का, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का, पुढच्या 8 दिवसामध्ये अजून किती आपण लाभार्थी बनवू शकतो, या सगळ्यांवरती सविस्तर आढावा चर्चा या बैठकींच्या माध्यमाने होते। ग्रासरूटला पोहोचता येते, ग्रासरूटचे काय समस्या आहेत, साध्या शिवसैनिकांशी बोलता येतं, पदाधिकाऱ्यांशी बोलता येतं। जसं लोकसभेमध्ये शिवसेनेच्या मागे, खऱ्या शिवसेनेच्या मागे लोक उभी राहिली, मराठी मतदार उभा राहिला आणि जे काही जागा निवडून आल्या त्या कोणाच्या मतांमुळे निवडून आल्या, कशामुळे निवडून आल्या, लोकांमध्ये काय गैरसमज पसरवला गेला हे सगळ्यांना माहिती आहे। यावेळेस ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असेल, सरकार असेल काम करत आहे, आज या मुंबईमध्ये सगळ्यात मोठा विषय घरांचा आहे। या घरांपासून लोकांना वंचित ठेवण्याचं काम गेले अनेक वर्ष इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलं। 25 वर्ष हातात ताकद होती तरी पण काही करू शकले नाही। 2.5 वर्ष जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करू शकत होत्या तेव्हा घरी बसण्याचं काम केलं, पण गेल्या 2 वर्षामध्ये रेकॉर्डतोड निर्णय घेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सरकारने केलं। आणि घरांचा विषय, यांच्या हाकेच्या अंतरावरती घर आहेत, जे लोक जे आहेत ते ट्रान्झिट कॅम्पमध्ये 14 वर्ष राहत आहेत, यांच्याकडे बघण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता। पण हा घरांचा विषय, मुंबईकरांना पुन्हा आपल्या हक्काचं घर, स्वप्नपूर्ती, त्यांची मुंबईकरांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती हे करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करतायत। आणि हे सगळं पाहून जे आहे ते मला वाटतं जो शिवसेनेचा मतदार आहे हा आमच्या मागे उभा राहील आणि पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढू आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ते महायुतीच्या मुंबईमध्ये निवडून येतील।